नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचं भाषण तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आजचं हे आपलं दुसरं भाषण आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिलं भाषण पाहायला मिळेल. तर मुलांनो, हे भाषण अतिशय सोप्या साध्या भाषेत आहे. तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. याचा तुम्हाला शाळेतील स्पर्धांमध्ये तसेच जेथे जेथे शिवजयंती साजरी केली जाते अशा प्रत्येक ठिकाणी स्पर्धा होतात, त्या स्पर्धांसाठी तुम्हाला ह्या भाषणाचा नक्की उपयोग होईल. तर चला वेळ न लावता सुरू करू आपल्या शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या भाषणाला. सर्वप्रथम रयतेचा राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ तसेच येथे उपस्थित सर्व रसिक हो. सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही बाजार फुटेल, डोंगर मात्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहरतील आणि विशाल नभालाही त्यांच्या समोर झुकावे वाटेल. असा लोककल्याणकारी रयतेचा राजा, मावळ्यांचा सखा, बहुजनांचा कैवारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही विशेषणे लावली तरीही ते कमी पडतील. इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर. एक एक किल्ला निहाळावा आठवा शिवरायांचा कारभार. दिली उभारी मनाला, झाल्या तलवारी वाऱ्यावरती स्वार. हर हर महादेव गर्जले ते चार मावळ्यांच्या जोरावर. अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले. असे राजे श्री शिवछत्रपती यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला तर ग्रेगरियन कॅलेंडर नुसार 19 फेब्रुवारी 1630 या मंगलदिनी शिवनेरीवर झाला. तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले आणि साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दीन दलितांचा कैवारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. शिवबांवर आई जिजाऊंनी लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि अवघ्या 14व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले. स्वराज्य निर्मितीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण ते किंचितही कधी डगमगले नाही. त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले. त्यांनी तानाजी, सूर्याजी, बाजीप्रभू, जीवा महाल असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गडाला सिंह गेला, प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात. शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले. सर्व धर्म समभाव, स्त्रियांप्रती आदरभाव या न्यायाने ते वागले. सिंहाची चाल आणि गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूची मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन. हीच शिवबाची शिकवण. मित्र हो, असे शिवछत्रपतींचे त्यांचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा निर्माण करतात. म्हणून अशा कर्तृत्ववान व पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना शब्दही कमी पडतात. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज ही जय. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय भवानी, जय शिवराय. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचं भाषण संपलेलं आहे. मुलांनो, तुम्हाला जर हे भाषण आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.